आज फन मूवी ग्रिलमध्ये चित्रपट जयंती याचं साजरीकरण झालं आहे. आंबेडकराईट बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ टेक्सासच्या वतीने या चित्रपटाचे आयोजन केले होते आणि प्रेक्षक बाहेर आलेले आहेत. तर आपण यांना विचारूयात की यांना मूवी कसा वाटला आहे. चित्रपट आहे हा सोशल मेसेज देतोय. तुम्हाला यातनं काय काय मिळालं इन्स्पिरेशन? पहिल्यांदा मी दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांना फार फार शुभेच्छा देतो. यांनी अतिशय उत्कृष्ट मूवी असा दिलेला आहे आम्हाला बघायला. आणि सोबत सगळे कलाकार मंडळींनी एवढा छान अभिनय केला आहे की फारच छान मूवी आहे. आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगतो की त्यांनी सगळ्यांनी येऊन हा मूवी बघायला हवा. आणि त्यांनी जयंती या नावाचा या सब्जेक्टचा अतिशय उत्कृष्टपणाने त्यांनी मांडणी केली आहे. जयंती ही फक्त तुम्ही सेलिब्रेट नका करू, त्याचा महापुरुषबद्दल त्यांनी काय लिहिलेलं आहे, म्हणजे महापुरुषांनी काय लिहिलेलं आहे याबद्दल आपल्याला सगळ्यांना जाणवायला पाहिजे. त्यांनी ॲक्च्युली एवढा मोठा संग्रह लिहिलेला आहे पुस्तकांचा, तर ते वाचायला पाहिजे. फक्त जय भीम आणि जय शिवराय असं म्हणून काही तुम्हाला म्हणजे असं भेटणार नाही. बेसिकली या मूवीद्वारे त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पुस्तकं वाचून महापुरुषांचे विचार समजा आणि चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्ही काय बोलाल यावर? Okay. First of all, I want to say I want to congratulate all the team members of Jayanti for creating such a great and wonderful movie. And about this movie, teach us when we inculcate the thoughts of great people in our life. Uh, Actually, this is our really tribute to them by celebrating their Jayanti. And I want to request all the peoples, Marathi and non-Marathi people, to please go and watch this movie. Everyone will get something positive from this movie. 3 cheers to Jayanti. Thank you. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळालं आणि तुम्ही समाजाला काय सांगाल? सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही फार ग्रेटफुल आहे की हा पिक्चर आम्हाला ते US मध्ये बघायला मिळाला. थँक्स टू अबॅट पिक्चर इथं स्क्रीन झाला आणि वी गॉट अन अपॉर्च्युनिटी की पिक्चर बघायला मिळाला आम्हाला. पिक्चर अतिशय सुंदर आहे. स्टारकास्ट इज व्हेरी डाऊन टू अर्थ आणि व्हेरी नॅचरल. मोर एव्हर मला सगळ्यात जास्त कॅरेक्टर आवडले ते अशोक माळी मास्तरांचे. आपल्या समाजात भरपूर अशोक माळी मास्तर ऑलरेडी अवेलेबल आहेत. So I will encourage youth to go and find such master. So जरूर डेफिनेटली सगळ्यांनी एकदा तरी पिक्चर बघावा. इट्स अन आय ओपनर आणि इट्स कॉन्ट्ररी टू what other people think. So it's really a very inspirational movie. So a must watch. So how was the movie, and do you think it was an inspiration for you and like an eye opener, and what would you like to give the society, any message like? First of all, when my parents told that you should definitely watch the Jayanti movie, it has a good social message, I was very curious and that's how I came to the movie. But to my surprise, it is so awesome. It hit a right balance about entertainment. It has enough humor, it has enough action, and it takes the love story forward. So that was from the entertainment point of view. Now coming back to the more social awareness. So I still feel that it is not just meant for a particular society, it is for everyone, especially the people who are educated, because nowadays we are all going to idol worshipping, making our false heroes that we follow certain politician. But this movie gives our inspiration to us to go and read about our heroes who have taken struggle in their own life and has become the true inspiration for each and every one of us. So I would also recommend every people in any society should watch this movie, because that will inspire them to read about our heroes and find the real superheroes and how much struggle they have taken us, and also learn from their readings. So I would say that it was an awesome movie. It has a good entertainment plus a good philosophical thought. Thank you. जयंती चित्रपट बघायला आपल्या समोर एक गर्ल्स गँग उभी आहे. तर आपण त्यांना विचारूयात त्यांना हा चित्रपट कसा वाटला. तर आपण सुरू करूया त्यांच्याकडून. जयंती हा मूवी फारच उत्कृष्ट वाटला आणि यामधले सगळे कलाकार
यांनी फारच चांगला रोल केलेला आहे. त्याबद्दल म्हणजे सगळ्यांना मी धन्यवाद देते. फारच छान मूवी. What would you like to share about movie Jayanti? The movie was very inspiring, and I think it's something the new youth should relate to and take inspiration and work towards it. The cast was really nice, and I belong to Nagpur, so I could relate to the language. So I would congratulate the whole team that it's a really nice movie, and I think it should go more places and more people should watch it. Thank you. So, why did you decide to watch this movie? I heard from a lot of people that it was a really good movie, and after watching it, it actually stands true. Amazing movie, amazing cast, amazing acting. I'm also from Nagpur, so watching all the culture come together was just awesome. It's a great message for all the youth out there that, you know, stick to your roots, know where you come from, and try to inspire, you know, other people to follow the same route. We should never forget where we come from. So thank you. Thank you for sharing your thoughts. So, what inspiration do you get from this movie? I think the inspiration that we get is to read Baba Sahib Ambedkar's literature and all the great social workers' literature and implement that in your own life. And I really loved the movie. The acting was amazing. Thank you. तर संपलेला मूवी आहे जयंती आणि आपल्यासमोर एक प्रेक्षक बाहेर आले आहेत तर आपण त्यांना विचारूयात त्यांना हा मूवी कसा वाटलाय काय सांगाल या मूवीबद्दल. फारच छान होता आणि सगळे कलाकारांनी फारच छान काम केलेलं आहे याच्यात. आणि बाबासाहेबांचा जो मेसेज याच्या थ्रू आला आहे की आपण जयंती फक्त सेलिब्रेट नाही करायची आहे, पण त्याच्या मागेचा जो भाव आहे, त्याच्या मागे जो आपण केलं पाहिजे ॲक्च्युली आपण आपल्या कम्युनिटीसाठी केलं पाहिजे, हा जो मेसेज आला आहे ह्या मूवीच्या बाहेर तो फारच डेप्थमध्ये आहे आणि सगळ्यांनी याच्याबद्दल विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि इट वॉज व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. जयंती चित्रपट तुम्हाला कसा वाटला काय सांगाल याबद्दल. जयंती चित्रपट खूपच दर्जेदार होता आणि सर्व कलाकारांनी खूपच छान काम केलेलं आहे आणि नवीन कलाकारांनी तर खूप छान काम केलं आहे आणि राईटअप खूप छान होतं आणि खूप दिवसानंतर मराठी विदर्भातली बोलीभाषा बघून खूप मजा आली आणि खूप एंटरटेनिंग पिक्चर पण होता आणि ॲट द सेम टाईम खूप छान मेसेज समाजाकरता खूप चांगला मेसेज पण दिला. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू द मेकर्स. आत्ताच हा संपलेला चित्रपट जयंती याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि याच्यातनं जो सोशल मेसेज जो मिळालेला आहे याबद्दल अजून तुमच्याकडनं 2 शब्द ऐकून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. खूप छान मूवी आहे म्हणजे रिअली असं टचिंग वाटतं मूवी बघताना आणि म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की आपण आत्ता शिकू शकत नाही किंवा आत्ता काही करू शकत नाही, पण मूवी बघितल्यानंतर कुठंतरी मनाला असं वाटतं की आपण पण एक पुन्हा आपल्या करिअरसाठी आपल्यासाठी नवीन सुरुवात करू शकतो. तर सगळ्यांनी मूवी बघितला पाहिजे. खरंच खूप छान मूवी आहे. खूप छान वाटला हा मूवी बघून. खूप छान मूवी, सुंदर स्टारकास्ट, सुंदर स्टोरी आणि सुंदर सादरीकरण. खरं तर म्हणजे प्रोड्युसर डायरेक्टर्स यांना काइंड ऑफ शाबासकी द्यावीशी वाटते. त्यांनी इतका छान प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न केला खरं म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य समाजासमोर आणून देणं हे खूप महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. अगेन खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप आवडला मूवी. थँक्यू. How was the movie and what inspiration do you get from it? Hi. So the movie was very great, awesome. It's a really like the director and the writer. They created a very clear and captivative plot. All characters they played their role very well. And it's really giving a very good message to society. The knowledge is really we should spread, and that gets the depth of each and every leader, especially Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Phule and all. So yeah, that's the message we are getting from this movie. Thank you. So I asked many people about Jayanti movie and they say like they got some social message through it. So what message did you get from it?
Actually, the main message I thought, and that was in my mind since long, that this concept of how education can do the upliftment of all stage in the society, and how people across from every segment in the society can be uplifted with education. That concept is shown very fantabulous, it is mind blowing, the concept they have made, and that concept was in my mind, that I should see some that type of movie, and my dream has been fulfilled by seeing this movie. I am really excited and really happy to see this movie, and it's very good, very good. Thank you for sharing your thoughts. What would you like to share? So I think it's important to start reading. Once you start reading, read anything. So eventually, with time, you will gradually evolve to reading serious stuff and things that important, things which are important. So that's a very important message that was given in the movie. So yeah, I think it's an excellent movie. So I enjoyed it. या चित्रपटातून तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळालं? सर्वात पहिले मी म्हणतो की द मूवी इज ग्रेट. लाईक द मेसेज ते पण द्यायचं होतं त्यांना, ते एकदम स्पष्ट होतं की कसं बिंग सोशल मतलब काय असतं रिअली. वी बिलॉंग टू द कम्युनिटी अँड वी गिव्ह बॅक टू द कम्युनिटी. And the message like they were giving about like what education holds in our community, and just like being educated helps us a lot in any manner. Like आणि ते 3 शब्द की संघटित राहा, सोबत राहा आणि शिक्षित राहा, ते खूपच चांगला मेसेज त्यांनी दिला. तो जयंती मूवी को आप कितना स्टार्स देना चाहेंगे और क्यों? आई मीन मैं 5 स्टार देना चाहूँगा, क्योंकि मूवी वॉज रियली गुड, और जो मैसेज दिया है इस आउटस्टैंडिंग, राइट. ये छोटी छोटी चीज़ें होती हैं जो समझ में नहीं आती हम लोग को, और वो जिस तरीके ने उन्होंने समझाया है कि लाइक ओबीसी, ये हमने अपने दोस्तों में भी देखा है, राइट. और अब जब ये मूवी देखा है तो थोड़ा समझ में आता है कि ये सब चीज़ों का एजुकेशन लेना कितना इम्पोर्टेंट है. हम लोग ब्लाइंडली फॉलो करते हैं बट पढ़ते नहीं हैं. बट यहाँ से ये जो मैसेज मिलता है, इट्स मोर लाइक यू शुड स्टडी, यू शुड गेट दैट एजुकेशन. तो वो एक चीज़ मुझे बहुत अच्छी लगी है मूवी में. मुझे ऐसा लगता है कि हर किसी को ये मूवी देखनी चाहिए, नो मैटर व्हाट कास्ट, रिलीजन और व्हाटएवर, you should watch this movie. So how was the movie like, and what was the reason you came to see this movie today? Yeah, so movie was absolutely fantastic. The reason I came was, because of all the feedback and reviews I have been getting. One thing I would like to say is that we all know like what a teacher and a good book can do to a person, but when a teacher is Ambedkarite and when a book is from Ambedkar, I mean, you can't imagine what it can do to the life of a person. So that's the message that this movie gave, and I really enjoyed it. I hope it reaches to more and more people. Thank you. So we have our young generations here, and I would like to ask them as well, like what do they think about this movie? It was a nice movie. I missed quite some, but I was still able to understand the overall plot, which is, I think, what makes the movie good. I liked how they were showing the principle that pretty much anyone can be successful. I think I can relate it to in Buddhism, the story of Angulimal, and how it showed basically even the most gangster person can be successful and live a good life. Good thing about the movie you like? I liked how they showed that pretty much like how Rishant said, how anybody can be good. How? By changing. Okay. What are your thoughts about the movie? Okay, I think the name is very apt. The first thing is because I think the very philosophy of Jayanti is misunderstood, and like we think it as a day to celebrate. I think the message that the movie was trying to convey is very relevant. It talks about, it's not a day. It's not about just putting a
big pandal and dancing and just celebrating on that day. And I think it's about like every hour, every time, what is it that we are doing and giving back to the society. I think that is what I think the message was, and I think it's a big learning for me too. I think it's like it's not a day event, it's not an hour event. It's something that should be kind of part and parcel of our life. At least that is my big message as a takeaway from the movie. जयंती चित्रपट या ह्याच्यामध्ये जो सोशल मेसेज असा सगळ्यांनी सांगितला आहे, मिळालेला आहे, तर तुम्ही या चित्रपटातनं काय घ्याल? तर सगळ्यात पहिले तर मी आंबेडकराईट बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ टेक्सासचे धन्यवाद सांगेल की त्यांनी हा मूवी इथं आणला. इट वॉज म्हणजे हा मूवी इथं US मध्ये बघणं हा एक खरंच खूप उत्कृष्ट प्रोग्राम त्यांनी इथं अरेंज केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मूवीमधला जो मेसेज आहे आणि जे बाबासाहेब आणि नॉट ओन्ली बाबासाहेब पण त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले, पेरियार या सगळ्या महापुरुषांच्या जे गोष्टी सांगितल्या गेल्या त्या अतिशय उत्तम ठेवल्या. या चित्रपटाला सगळ्यात आवडता शॉट मला म्हणजे एक असा वाटला की जेव्हा तो मेन कॅरेक्टर संत्या जेव्हा जेलमध्ये असतात तेव्हा एका साईडला शिवाजी महाराजांचं पुस्तक आणि एका साईडला बाबासाहेबांचं पुस्तक, ह्या जो कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यांनी त्या सीनमध्ये तो अतिशय उत्कृष्ट होता. आणि ऑब्व्हियसली जो बाबासाहेबांचा जो मेसेज आहे तो इट्स व्हेरी ॲप्ट फॉर दिस. आणि आता सगळ्यांनी बाकीच्यांनी पण म्हटल्याप्रमाणे जयंती हे नाव अतिशय उत्कृष्ट टायटल या मूवीला दिलेलं आहे. थँक्यू. आपल्या समोर आहेत श्री जगदीश बनकर, हे आंबेडकराईट बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ टेक्सासचे प्रमुख सदस्य आहेत आणि ज्यांनी हा मूवी इकडे आणलेला आहे. तर आपण त्यांना विचारूयात की त्यांना का असं वाटलं की हा मूवी इकडे आणणं खूप गरजेचं होतं आणि या मूवीतनं तुम्हाला पूर्ण सोसायटीला काय सांगायचं होतं? थँक्यू शिल्पा. सर्वात प्रथम मी हे जे मूवी तयार केलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद देतो आणि पर्टिक्युलरली ज्यांनी याचे लिरिक्स लिहिलेले आहेत आणि ज्यांनी डायरेक्ट केलेलं आहे तद्वतच मी त्या प्रोड्युसरलासुद्धा फार धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचे एखाद्या अननोन कास्टला घेऊन एक पिक्चर होत आहे आणि त्यामध्ये ते आपलं सर्व आपलं आर्थिक सहाय्य त्याला देतात आणि एक धैर्य ठेवून आज ही अशा प्रकारची पिक्चर बनवण्यासाठी प्रोत्साहन करतात अशा डायरेक्टरला, अशा या ॲक्टर लोकांना. आणि आज त्याच्यामधून जे काही निष्कर्ष आलेला आहे ते इतकं उत्कृष्ट निष्कर्ष आलेला आहे या पिक्चरचा आणि एक समाजाला फार मोठा एक संदेश दिलेला आहे की आपण या जगामध्ये जर आपल्याला जो मनुष्य आहे तो मनुष्य आपला जर याच्यामध्ये त्याला जर त्याचं लाईफ करायचं असेल तर त्यांनी कसं वावरायला पाहिजेत, एक मिसळून सर्व राहायला पाहिजेत, हा एक त्याच्यामागचा खूप मोठा चांगला संदेश आहे. आणि ते करत असताना याच्यामध्ये सुद्धा मी असं, कारण मी सुद्धा एक थोडासा अभ्यासू आहे, तर एक माझं एक जे बुद्धिझमविषयी जे विचार आहेत आणि ते बुद्धिझम बाबासाहेबांनी सुद्धा का बुद्धिझम अडॉप्ट केलेलं आहे तर त्याच्यापैकी फक्त मी थोडक्यात एक सांगू इच्छितो की बुद्धिझममध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जर एक यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते. आयुष्यामध्ये सर्वात प्रथम असते ते एक लर्निंग असते, एक पहिला. दुसरा जो भाग असतो तो एक की अनुभव घेतलेला असतो आणि अनुभव घेऊन नंतर अनुभव म्हणजे प्रॅक्टिस करायला पाहिजेत. आणि तिसरा जो असतो तो रिअलायझेशन. जर आपण प्रत्येक व्यक्तीने हा जो एक संदेश जो बौद्ध धर्मामध्ये आहे किंवा बुद्धांनी दिलेला आहे हा सेम त्याच्याशी मी एक कोरिलेट केलेला आहे. आणि संताची जी जर्नी आहे संत्यापासून संतोषपर्यंत तो कसा आलेला आहे आणि ह्या तिन्ही गोष्टीचं त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर डायरेक्टरनी किंवा ज्यांनी जे याची स्क्रिप्ट लिहिलेली आहे त्यांनी खूप त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये त्याची चांगली मांडणी केलेली आहे असं माझं वैयक्तिक महत्त्व आहे. या पिक्चरमध्ये सुद्धा मला एक फार आवर्जून सांगावंसं वाटतं आणि ही खरोखरच माझ्या जीवनातील सुद्धा एक घडलेली घटना आहे. कारण मी जेव्हा त्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे की
जेव्हा म्हणजे जेव्हा ज्या संताला जे पुस्तक दिलं जातं टीचरकडून आणि ते जे पुस्तक असतं त्याच्यावरती एक जे लिहिलेलं असते ज्याने लिहिलं असते ते धनंजय कीर यांचे पुस्तक असते. एक्झॅक्टली माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये जेव्हा जो म्हणजे एक परिवर्तन जो झालं तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना एक धनंजय कीर यांची पुस्तके रायटिंग अँड स्पीचेस बाय धनंजय कीर ते एक प्रथम पुस्तक मी वाचलं आणि तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये सुद्धा खूप खूप परिवर्तन झालेलं आहे. आणि आज मी जी काही आहे इथे आणि आज माझ्या सर्व सामाजिक लोकांशी जी बांधिलकी ठेवलेली आहे आज त्याचं एक उदाहरण आहे. तर खरोखरच मी ज्यांनी लिरिक्स लिहिलेले आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. याच्यामधून सुद्धा असा एक चांगला छान मेसेज आहे की सर्वांनी एकत्र येऊन जर राहिलेत आणि जे आयुष्यामध्ये जर स्वतःला यशस्वी करायचं असेल तर खरोखरच जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे की एज्युकेट अँड ऑर्गनाइज राईट्स ह्या 3 प्रिन्सिपलनी सुद्धा या पिक्चरमध्ये फार अतिशयपणे दाखवलेलं आहे. अतिशय मोलाची अशी एक शिकवण म्हणून प्रत्येक नागरिकाला मिळायला पाहिजेत अशा प्रकारची ते या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. तर मला तर वाटते खरोखरच हा इतका अतिशय प्रोत्साहित मूवी आहे, इन्स्पायरल मूवी आहे. And I would like to thank to the producer, to the director, and to the lyrics, and even याच्यामध्ये जे songs आहेत, right? Those are so melodious songs actually, right? Because when the songs were going on, right? Definitely I was really very excited. We heard about this movie all over the world, right? First time when I heard that in Australia also it has been screened, and later on it has been planned to screen in the different parts of the world as well as in the different states of the United States. And even though I did not know the story, the complete story about it, but since the way it has been screened and it has been portrayed in the other cities, where we thought of like as an organization we can bring that social awareness even to the Dallas people, and that's the reason we decided to screen this movie in Dallas. And I would like to thank Phoenicia here who provided this theater for screening this movie. And I thank Vipul particularly who cooperated very well, and right from the day we contacted him, and he gave that opportunity to screen this movie. Hopefully people in Dallas will like it, and I think we can do many more screenings here in this theater. Thank you. Thank you so much for sharing all the thoughts on Jayanti movie, and thank you so much for bringing this movie all the way to America. It's because of Ambedkarite Buddhist Association of Texas we could see this movie and get inspired. 3 cheers to Jayanti. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! Yay.